तर शिवराज मोठेगावकरचा एक जुना व्हिडिओ आहे, तो आता जरा व्हायरल झालाय। मोठेगावकरच्या अटकेनंतर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। गेस पेपर तंतोतंत जुळण्याचा केलेला हा दावा आहे आणि याच व्हिडिओमुळे मोठेगावकरवर संशय बळावलेला। 42 प्रश्नांचा गेस पेपर तंतोतंत जुळण्याचा हा दावा करणारा प्राध्यापक शिवराज मोठेगावकर स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि या व्हिडिओमुळेच मोठेगावकर याच्यावर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता संशय बळावलेला होता। अनेकदा त्यानंतर चौकशी करून सीबीआयने मोठेगावकर याला ताब्यात घेतलंय। आता पुन्हा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आलेला आहे। आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स, वा व्हेरी गुड। मॉक पेपर हे म्हणजे आरसीसी पेपर फॉलो। तर नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। सीबीआयने डॉक्टर आणि काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पुण्यामध्ये बोलवलेले आहे। काल रात्रीपासून अनेकांची चौकशी करण्यात आली आहे। यामध्ये शिवराज मोठेगावकरची तब्बल 11 तास चौकशी झालेली आहे। काही डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची चौकशी सध्या पुण्यामधल्या सीबीआय कार्यालयामध्ये सुरू आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आज सकाळपासून अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्या यामधून पुढे येतात। सीबीआय कडून चौकशी सुरू आहे वेगवेगळ्या लोकांची आणि याच दरम्यान काय नेमकं सगळं घडतंय जाणून घेऊया। पुण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या बरोबर जोडले गेलेत। निलेश, आज सकाळपासून पुण्यामधल्या सीबीआय ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा सुरू आहेत। त्यात मोठेगावकरला आता अटक केली आहे, कोर्टात हजर केले जाणार आहे। काय काय नेमके अपडेट्स आहेत? अनुपमा, जर बघितलं तर पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये जर बघितलं तर रात्रीपासून म्हणजे 12 तास झाल्या अनेकांची या ठिकाणी चौकशी सुरू होती। त्यात प्रामुख्याने जे शिवराज मोठेगावकर जे आहेत त्यांची 11 तास या ठिकाणी चौकशी जी आहे ती कालपासून सुरू होती आणि आज अखेर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या चौकशीमध्ये विद्यार्थी असतील आणि काही डॉक्टर जे आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्या तपासामध्ये जे जे दोषी आढळलेले आहेत त्यांच्यावर या ठिकाणी सीबीआयने अटकेची कारवाई केली आहे। आता या प्रकरणावर जर बघितलं तर देशभरातून जवळपास 10 जणांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे, अटक करण्यात आलेली आहे। त्यातले पुण्यातले 3 जणांचा समावेश आहे। मी आता पुण्यातील सीबीआय कार्यालय बाहेर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अजूनही काही विद्यार्थी आणि डॉक्टर जे आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। मोठेगावकरांची जी चौकशी सुरू होती त्या चौकशी दरम्यान सीबीआयला काही महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते निदर्शनास आलेले आहेत। आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील किंवा त्यांनी एक लिंक होती, त्या लिंकच्या आधारावर पेपर जो फुटी होतं त्या पेपर फुटीचा जो सगळा प्रकार जो होता तो सीबीआयच्या समोर आलेला आहे। मात्र तो पेपर जो होता तो आता त्यांनी डिलीट केल्याची ही माहिती सीबीआयच्या चौकशी समोर आली आहे। एकूणच जर बघितलं तर याचे पडसाद जे आहेत ते देशभरासह राज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकरणी आता काँग्रेस असतील किंवा शिवसेना असतील हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता या प्रकरणामध्ये आता आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते पुढे येण्याची शक्यता आहे। कारण या प्रकरणात जर बघितलं तर ही 10वी अटक जी आहे ते आता सीबीआयने या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक लोक जे आहेत ते आता सीबीआय कार्यालयामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। काही अधिकारी आणि डॉक्टर जे आहेत त्यांना एक एक करून या ठिकाणी बोलवलं जात आहे। आपण या ठिकाणी थेट दृश्य पाहतोय की सीबीआय कार्यालयामध्ये आणखीन काही लोक जे आहेत ते यायला सुरुवात झालेले आहेत। अनुपमा, खरं तर या रॅकेटमध्ये एक मोठं चैन असण्याची शक्यता आहे, कारण अनेक लोक जे आहेत ते या प्रकरणामध्ये आहेत। देशभरातून या ठिकाणी वेगवेगळे जे क्लासेस जे आहेत ते या माध्यमातून पेपर फुटी प्रकरणात एकत्र येत असल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे आणि त्याच अनुषंगाने आता दिल्ली सीबीआय असेल किंवा पुणे सीबीआय आहे ते एकत्रपणे या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहे। खरं तर या प्रकरणात जर महत्त्वाचं जर भूमिका जर बघितली तर शिवराज मोठेगावकर जे आहेत त्यांची या ठिकाणी असल्याची शक्यता या ठिकाणी सीबीआयने वर्तवलेली आहे। त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणखीन कोण आहे का याची माहिती जी आहे ते आता युद्ध पातळीवर घेतली जात आहे। प्रामुख्याने त्यांचा जो मोबाईल आहे किंवा त्यांचं सोशल अकाउंट जे आहे ते या ठिकाणी सीबीआयने आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच आधारे या ठिकाणी आता ती चौकशी सुरू करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आता 10वी अटक जी आहे ती आता सीबीआयने या ठिकाणी केलेली आहे। ठीक, निलेश, अत्यंत महत्त्वाची खरं तरी ही घडामोड आपण सांगितली। एकतर ही 10वी अटक आहे। उत्तर महाराष्ट्रापर्यंत सगळ्या पेपर फुटीचं सगळं प्रकरण हे कसं पोहोचलेलं आहे हे सगळं दिसतंय आणि जे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की ही एक चेन असण्याची शक्यता आहे।
तर ही गुन्हेगारांची किती मोठी साखळी आहे, याची व्याप्ती किती मोठी आहे, संपूर्ण भारतभर किती मोठं हे सगळं व्यापलेलं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 23 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे, त्यामुळे याच्या मुळाशी जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं हा सगळा तपास आणि या सगळ्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. निलेश, जरूर या सर्व घडामोडींवर पुण्यामधून लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी चर्चा करूया, आणखी अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. निलेश खरमरे, आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर.